शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे आपल्यासोबत आहेत. सर काय सांगाल काही दिवसापासून जे नगरसेवक पाहिले तुमच्या संपर्कात अशा ज्या चर्चा चालू आहेत, नेमके किती नगरसेवक ठाकरे गटाचे तुमच्या संपर्कात आहेत? आणि 2 जे नगरसेवक तुमच्या संपर्कात असल्याचा आरोप केला जातो, यावरती आपली प्रतिक्रिया काय? उबाटाचे 2 नगरसेवक गायब आहेत. आज रजिस्ट्रेशन करताना त्यांच्याबरोबर ते उपस्थित नाहीत. हे मीडियाच्या माध्यमातून समजतंय. 2 नगरसेवक त्यांचे कुठे गेले ते काय आम्हाला सांगून कुठे गेले नाही, ते आमच्या संपर्कात नाहीत. ज्या पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत त्यांना सांभाळणं, त्यांचं रजिस्ट्रेशन करून घेणं ही प्रत्येक पक्षाची प्रमुखाची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे असं काही जे बोललं जातं आमच्या संपर्कात आहे ते साफ खोटं आहे. दुसरीकडे पाहिलं गेलं तर त्यांचे जिल्हाध्यक्ष असतील किंवा नेते असतील त्यांच्याकडनं आरोप लावला जातोय की त्यांना दम वगैरे किंवा कुठल्यातरी दबावाखाली ते तुमच्याकडे आहेत, अशा प्रकारचे बोलले जातात. त्यांना काय उत्तर? नाही, आम्हाला तशी युतीमध्ये नगरसेवकांची कमतरता नाही. युतीमध्ये प्युअर मेजॉरिटी आलेली आहे. त्याच्यामुळे असे फुटकळ 1-2 नगरसेवक दाबून ठेवणं किंवा काय करणं हा काही तसं ते आमच्याकडून झालेलं नाही आणि आम्ही तसं काही करणार नाही. अशा 1-2 नगरसेवकांची आम्हाला तशी काय सत्ता स्थापन करण्यासाठी जरूर नाही. पण बदनामी केलं आहे, ज्या पद्धतीने तुमच्यावरती आरोप करतात, या विषयावरती तुम्ही काय त्यांना इशारा द्याल? नाही, या बाबतीमध्ये त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळणं आवश्यक आहे. कोणावर आरोप करण्यापेक्षा आपल्या जबाबदारीने आपण वागावं आणि निश्चितपणे मोघमपणे जर असं ते आमचं नाव घेत असतील तर आम्ही त्यांचा निषेध करतो. दुसरी गोष्ट पाहिली तर महापौर पदाची रेस सुरू आहे. महायुतीला आपल्या स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे. तर त्या संदर्भात काय वरिष्ठांची चर्चा, बैठक झाली? नेमकं कशा प्रकारे महापौर असणार याबरोबर काही चर्चा वगैरे आपण केली आहे? या बाबतीमध्ये महापौर बसण्यासाठी कोणाचा पहिला, कोणाचा नंतर किंवा कोणाला किती वर्ष ही जी काही बाहेर चर्चा चालू आहे, परंतु युतीच्या मुख्य नेत्यांची अजून बैठकच झाली नाही किंवा दोन्ही पक्षांनी एकमेकांकडे तसे प्रस्ताव पाठवलेले नाहीत. त्याच्यामुळे ही नुसती चर्चा आणि हवा आहे. पण त्या बाबतीमध्ये जेव्हा वरिष्ठांची मीटिंग होईल त्यानंतरच त्यावर कार्यवाही होईल. पण या 2 नगरसेवकविषयी संजय राऊत देखील अनेक टीका करताना पाहायला मिळते. संजय राऊत काय म्हणतात ते त्यांचं त्यांना माहिती, पण वृत्तपत्र मीडियाच्या माध्यमातून निश्चित आम्हाला ती माहिती मिळते आणि म्हणूनच त्यांनी आपापले नगरसेवक सांभाळावेत आणि मेजॉरिटी पूर्ण आलेली असल्यामुळे युतीची आम्हाला अशा काही फुटकळ नगरसेवकांची मदतीची जरूर नाही आणि काही आरोप जे केले जातात ते निश्चितपणे चुकीचे आहेत. महापौर कोणाचा बसेल? नाही, या बाबतीमध्ये वरिष्ठांची मीटिंग होईल त्यानंतरच ठरेल. प्रत्येक पक्ष आपला महापौर व्हावा म्हणून अपेक्षा किंवा कार्यकर्ते नवनिर्वाचित नगरसेवक अपेक्षा ठेवू शकतात, परंतु ही संघटना आदेशावर चालत असल्यामुळे निश्चितपणे दोन्ही पक्षाच्या वरिष्ठांची मीटिंग झाल्यानंतर त्याच्यातून मार्ग निघेल. शेवटचा प्रश्न, कल्याणचे जिल्हाध्यक्ष आहेत अरविंद मोरे, त्यांनी एक खंत व्यक्त केली आहे की कुठंतरी आम्हाला बैठकीमध्ये त्यावेळेला समन्वय न साधल्याने त्या ठिकाणच्या ज्या जागा येणार होत्या त्या देखील पडलेल्या आहेत म्हणून. काय वाटतं की यावेळेस कमी जागा येण्याचं नेमकं काही जागेवरती आपलं पडलेत, काय कारण असेल? जबाबदार व्यक्तींनी बेजबाबदार वक्तव्य करणं चुकीचं आहे आणि त्यामुळे पक्षांनी जो निर्णय घेतलाय आणि आदेशाप्रमाणे जे तिकीट वाटप झालेलं आहे त्याच्यामुळे निश्चितपणे रिझल्ट नंतर उहापोह होतो, त्यावर प्रत्येकाने विचार करणं आवश्यक आहे. परंतु याचं हे चुकलं त्याचं हे चुकलं अशा बाबतीमध्ये वरिष्ठांनी आपसामध्ये किंवा मीडियाच्या माध्यमातून वक्तव्य करणं चुकीचं आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर 2 नगरसेवक गायब असल्यामुळे ठाकरे गट अनेक टीका करतात. मात्र अशा फुटकळ नगरसेवकांची आम्हाला गरज नाही, असं स्पष्ट मत जे आहे शिवसेनेकडनं मांडण्यात आलेलं आहे. सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.